अगदी जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। रुई तालुका हातकणंगले परिसरातील शेतकऱ्यांच्या वीज कपातीच्या समस्येवर अखेर प्रशासनाला तोडगा काढावा लागला आहे। शेतीसाठी दररोज सलग 8 तास वीज पुरवठा करावा या प्रमुख मागणीसाठी विविध संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतला होता। या पार्श्वभूमीवर महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांच्या दालनामध्ये झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर येत्या 1 जून 2026 पासून तांत्रिक अडचणी दूर करून शेतकऱ्यांना दिवसा 8 तास वीज पुरवठा देण्याचं आश्वासन प्रशासनाने दिलं आहे। रुई परिसरातील शेतीपंपांच्या वीज पुरवठ्यामध्ये सातत्याने कपात केली जात असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत। या अन्यायाविरोधात रुई येथील शेतकरी आणि अन्य शेतकरी संघटना यांनी शुक्रवार दिनांक 29 मे 2026 रोजी महावितरण प्रशासनाला जाहीर निवेदने दिली होती व तीव्र आंदोलनाचा इशारा दिला होता। यावरून शेतकऱ्यांचा वाढता रोष आणि पिकांचे होणारे नुकसान लक्षात घेता महावितरणच्या विभागीय कार्यालयात कार्यकारी अभियंत्यांच्या उपस्थितीमध्ये तातडीने बैठक पार पडली। यावेळी शेतकऱ्यांच्या मागण्यांवर सविस्तर चर्चा झाली। या चर्चेनंतर कार्यकारी अभियंता विभागीय कार्यालय इचलकरंजी यांनी उपकार्यकारी अभियंता ग्रामीण उपविभाग इचलकरंजी यांना लेखी आदेश जारी केले आहेत। या आदेशानुसार रुई परिसरातील शेतीसाठी दिवसा 8 तास वीज पुरवठा करण्यासाठी मार्गात येणाऱ्या सर्व तांत्रिक अडचणी तातडीने दूर करण्यात याव्यात आणि 1 जून 2026 पासून या निर्णयाची कडक अंमलबजावणी करून केलेल्या कार्यवाहीचा अहवाल देखील मुख्य कार्यालयाला त्वरित सादर करावा असा आदेश देण्यात आला आहे। प्रशासनाने दिलेल्या या लेखी आश्वासनामुळे शेतकऱ्यातून समाधान व्यक्त होत आहे। मात्र 1 जून पासून जर वीज पुरवठा सुरळीत झाला नाही तर पुन्हा तीव्र संघर्ष छेडण्याचा इशाराही शेतकऱ्यांनी दिला आहे। दरम्यान आमदार अशोकराव माने यांनी देखील महावितरणच्या अधिकाऱ्यांशी फोनवरून चर्चा करून शेतकऱ्यांची वीज पुरवठ्याची मागणी ताबडतोब पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या। यावेळी सुभाष चौगुले, विनय आवटे, दीपक खूळ, वर्धमान मुरचिटे, अजित आबदान, अरिंजय हुपरे, दिलीप हुपरे, प्रकाश मुरचिटे, सुजित चौगुले, दिलीप पवार, तात्यासो मगदूम, सुभाष मुरचिटे, संजय बिराजे, शीतल चौगुले, राजेंद्र चौगुले, रमेश मुरचिटे, धनंजय आबदान आदी शेतकरी उपस्थित होते। तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।